लाल डीपी। तू सर हो काय नायर रोडवरची लाल डीपी इतकं लिहून पाठवलं, लोकेशन पाठवायचं ना सर। तुझा फोन कोणी ट्रॅक करू शकतं म्हणून लोकेशन नाही पाठवलं। माझा फोन का ट्रॅक करतील पण? तुला फार प्रश्न पडायला लागलेत का जमदडे आजकाल? हो सर खरंच पडतायत म्हणूनच विचारते, मला ना काही कळत नाहीये। म्हणजे मी मध्येच ड्युटीवरनं जाते, मला सस्पेंड केलं जातं, मी परत ड्युटीवर येते, मग तुम्हाला सस्पेंड केलं जातंय, तुम्ही असं इथे बोलवताय रस्त्याच्या खाली, मला ना काही कळत नाही। ते तुम्ही पोलीस स्टेशन मध्ये नाही आहात, सगळ्या केसेस मी हँडल करते, मला प्रेशर आलंय सर, मला ना काही सुचत नाहीये, मग मला पडतायत प्रश्न सर। चौधरी माझ्या मागावर का? कुठल्याही क्षणी चौधरी मला आत टाकू शकते। पण का असं का? सुविचार क्रमांक 71, जेनो काम तेनो थाय, बीजा करे सो गोता खाय। माझं काम मला माहिती आहे ना, तू करायला जाऊ नकोस ते। हा एक तर तिच्यापासून पळतोय, काल रात्रभर इकडे तिकडे तोंड लपट फिरलोय, झोप झाली नाही, 2 तास जरी झोप झाली ना तरी डोकं शांत होईल माझं। सर माझ्या घरी जाता का आराम करायला, म्हणजे बरं वाटेल थोडं। तुला त्यासाठीच बोलवलंय मी, त्यात चावी दे। 3 नंबर कुंडी खाली आहे। तुला ना पोलीस आहेस ना तू, 3 नंबर कुंडी खाली घराची चावी? सामान्य जनतेला काय सांगणार आपण? उद्या ना तुझ्याच घरात चोरी झाली पाहिजे, मग बस रिपोर्ट नोंदवत माझ्या घरात चोरी झाली तपशिला सकट, आणि कर एकटीच इन्व्हेस्टिगेशन। सॉरी सर। त्या पितळी डब्यात खारी आहे का? हो तुम्ही हल्ली कधी रेड मारताना भरून ठेवलाय डबा, काळजी घ्या। इकडून पण रस्ता? म्हणून सिनियर आहे मी तुझा। माझ्या मागे येऊ नको जमदडे। कुठून आलीस? जा ना। दिस इज शॉकिंग। खरं तर हा प्रकार आमच्याही शाळेत सुरू झाला होता। तुम्हाला अमित कारखानीस म्हणून केस तुम्ही ऐकली आहेत किंवा वाचलं असेल कुठेतरी? हो, ह्याचाच परिणाम होता तो। दुर्दैवाने आम्हाला खूप उशिरा कळलं, त्यामुळे आम्ही काही करू शकलो नाही, नाहीतर आज अमित वाचला असता। नाही, आणि म्हणूनच अगदी मनापासून ही विनंती करायला आले की तुमच्या शाळेत तरी हे पसरू देऊ नका। हे ड्रग किलबिल नावाने विकलं जातं आणि मुलंच गिऱ्हाईक आहेत। हे विकताना त्यांना आमिष दाखवलं जातं की अभ्यास छान होईल, अभ्यास करताना तुम्हाला झोप लागणार नाही, चांगले मार्क्स मिळतील, सगळं छान लक्षात राहील। आणि हे जे चांगले मार्क्स मिळवण्याचं प्रेशर आहे ना, यामुळे मुलं हे ड्रग घेतात। त्यांनाही कळत नसतं की ते काय घेतायत ते, आणि मग हळूहळू चटक लागते त्याची, आणि मग या नाजूक वयात त्यांना व्यसन लागायला लागतं। अत्यंत कमी किमतीला मिळणारं हे ड्रग आहे, त्यामुळे मुलं सहज हे घेऊ शकतात। या कोवळ्या वयामध्ये त्यांच्या शरीराची अक्षरशः वाट लागते, झोप लागत नाही, भुका लागत नाही, मुलांना भास होतात, हॅल्युसिनेशन्स व्हायला लागतात, आणि या सगळ्यामुळे त्यांचा मेंटल बॅलन्स बिघडतो। पालकांना सुरुवातीला कळत नाही की काय होतंय, काय करायला हवं, कारण मुलं अडनिड्या वयात असतात, नाधड मोठी नाधड लहान, पालकांना ती आवरता येत नाहीत। थोडक्यात या वयातली मुलं पालकांपासून खूप गोष्टी लपवतात, आणि ही आत्ताची जी पिढी आहे ती पालकांच्या प्रोटेक्टिव्ह चौकटीत राहणारी नाही। बरं, पालकांना सुद्धा असं वाटतं की छान चाललंय सगळं, मुलं अभ्यास करतायत, रात्री जागून अभ्यास करतायत, चांगले मार्क्सही मिळवतात, पण एकीकडे ते त्यांचं आयुष्य संपवतायत हे कोणाच्याच लक्षात येत नाही। म्हणून मला असं वाटतं की आपण पालकांना ऍड्रेस करायला हवं। हे सगळं आमच्या शाळेने नाही केलं, आम्ही खूप मोठी चूक केली, कारण आम्हाला हे सगळं खूप उशिरा कळलं। पण तुम्हाला जर हे वेळेत कळलं आहे तर यावर लवकरात लवकर काहीतरी तोडगा काढायला हवा। पोलीस त्यांचं काम करतातच आहेत, पण आपलीही काहीतरी जबाबदारी आहे, कर्तव्य आहे, आणि मला असं वाटतं मुलांचं आयुष्य घडवण्यामध्ये शाळेचा आणि शिक्षकांचा खूप मोठा आणि मोलाचा वाटा असतो। एक आई म्हणून
आणि एक शिक्षिका म्हणून मी खरंच तुम्हाला विनंती करते की या बाबतीत तुम्ही लवकरात लवकर काहीतरी पावलं उचलावीत. मिसेस मिरजकर, फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू व्हेरी मच. मी लगेचच पोलिसांना कळवते. जॉईंट कमिशनर सिन्नरकर माझे क्लासमेट होते, त्यांच्याशी मी हे सविस्तर बोलेन आणि पॅरेंट्सना पण मीटिंग करता कॉल करेन. पण माझं एक सजेशन होतं की तुम्ही त्या मीटिंगला असावं. नाही म्हणजे हे कसं शक्य आहे? मी शिकवत नाही इथे. अहो पण तुम्ही शिक्षिका तर आहात ना, जबाबदार पालक आहात, आई आहात, चांगल्या नागरिक आहात. शिवाय तुम्ही या अनुभवातून जाताय माहिती आहे मला. तुम्हाला याच्याबद्दल बरीच माहिती आहे. याचा डायरेक्ट इम्पॅक्ट होईल. त्यामुळे तुम्ही याच. मला तर असं वाटतं की आमच्या शाळेत नाही, शहरातल्या सगळ्या शाळांपर्यंत हे पोहोचायला हवंय. मीडियामधनं तर लोकांना कळतच आहे, पण त्याच्यावर उपाय काहीच होत नाही. सो आपण सुरुवात करूया. ओके. विराज कसं आहे आता? ओके आहे ना? ठीक आहे आता. हो, थँक्यू मिसेस बिरजकर. आज तुमच्यामुळे शाळा प्रॉब्लेममध्ये अडकण्यापासून वाचली. येऊ आम्ही. किलवरची दुर्नीता गेली. आता वेळ आहे 9वी आणि 10शीच्या पॅकेटची. हे काय ब्रिजच्या खाली बसलेले गरजुरले नाहीये. म्हणूनच ते जास्त डेंजरस आहे. आणि आता या परिस्थितीत ना आपण कोणावरच विश्वास ठेवू शकत नाही. आपल्याला अतिशय जपून वागायला हवंय. तू माझं नाव जगासमोर आणलंस. आता तुझी जवळची माणसं एक एक करून या जगातून निघून जातील. आता सुरू झालाय किलवरचा खेळ. दुरी हे सगळ्यात छोटं पान आणि एक्का सगळ्यात मोठा. म्हणून सगळ्यात पहिल्यांदा समोरच्याची दुर्री मारून टाकायची. भाषा गेली, किलवरची दुर्री गेली. आता पुढचं पान. असंच हळूहळू एक्क्यापर्यंत जाऊ आपण लवकरच. वैभवी पागल है क्या किया? जेरम, तू पागल है क्या? बहुत जल रहा है. हे घे. तू पाठलाग का करतोय? मेरे को बात करनी थी तेरे से. मग ही काय पद्धत झाली? फोन नहीं कर सकता था क्या? कैसे करूं? तूने ब्लॉक जो किया है मेरे को. ठीक है, तू पहले मुंह धो ले. मी इथे कुठे रेस्टोरेंट आहे का बघते. चल, नहीं दिख रहा है मेरे को कुछ. इडियट. वहिनी, थँक्यू. विराजचा प्रश्न होता म्हणून मागे लागले. बाकी काही हेतू नव्हता माझा. तुला संबंध ठेवायचा नाहीये, ठीक आहे. तसं नाही ग, मला म्हणावंसं वाटलं म्हणून. आई बाबा परत आलेत ना? हो मला काळजी वाटते ग त्यांची. हो, म्हणूनच मी त्यांना तळेगावला पाठवलं होतं. मग अशी घाईत काही बोलता आलं नाही, आता बोलते. मी घरी आले तर चालेल का? तुझे सासू सासरेत आणि ते घरही तुझंच आहे नीता. मी कधी घराचा दरवाजा बंद नाही केला आणि करणारही नाही. चल. या आलात?
कशी झाली मीटिंग? मी सांगते ना हा? की इतकं छान बोलली प्रिन्सिपल मॅडम सोबत. तिने एक एक मुद्दा त्यांना इतका चांगला समजावला. हा. तिच्यामुळे शाळा खूप मोठ्या संकटात येण्यापासून वाचली असं म्हणाल्या. वा. आणि दादा, मॅडम आता सगळ्या पालकांना मीटिंगसाठी शाळेत बोलवणार आहेत आणि त्या पालकांना बोलवण्यासाठी वहिनीला बोलवणार आहेत. अरे वा. भोसलेशी काही बोलणं झालं? सांगितलं? बोललो आम्ही, पण त्याला काहीतरी काम होतं म्हणून तो हॅलो हॅलो. हा, कोण? बोरकर? बोरकर कोण? तळेगाव? अरे तळेगावचे आपले शेजारी आहेत बोरकर. बोल तर खरं. हा काका, सॉरी हा, तुमचा नंबर स्टोर नाही आहे म्हणून. बोला, काय झालं? काय? अभय, काय झालं? हा नाही, ओके ओके ओके. काय बोरकर काय म्हणाले? तळेगावच्या घरामध्ये गॅस सिलेंडरचा स्फोट झालाय. म्हणाले एक पूर्ण भिंत कोसळली. तुमचे आई बाबा 15 मिनिटापूर्वी निघाले नाही तर अरे पण सिलेंडरचा स्फोट होईल कसा? म्हणजे आम्ही तिथे गेलो त्यावेळेला गॅस चालू वगैरे काही केलेलं नव्हतं, कारण घरात चिरल्या सगळीकडे वाळवी होती. मग गॅस कसा काय चालू करणार आम्ही? नंतर साफसफाई करण्याचा प्रयत्न केला आम्ही, पण नंतर लक्षात आलं की हे आमचं काम नाहीये. पाणी सुद्धा नाही प्यायलो तिथे. 15-20 मिनिटं थांबलो आणि निघालो. पण सिलेंडरचा स्फोट अचानक झाला कसा? अचानक नाही, स्फोट घडवून आणलाय. म्हणजे अभय, म्हणजे 9वी 10वी म्हणजे आई बाबाच. म्हणजे सगळं नीट असतं तर हे तिकडे थांबले असते. आणि आज पण हे सगळं प्लॅन कसं केलं कोणी? अजून काय एक्सपेक्ट करते तू त्यांच्याकडनं? गुन्हेगार आहेत ते, वेल ट्रेन, वेल एज्युकेटेड. हेच करू शकतात, बँकेचं लोन नाही घेऊ शकत. अरे हो, पण तळेगावला मुळात आपलं घर आहे हेच फारसं कोणाला माहित नाहीये. आपण स्वतःहून कोणाला सांगितलंही नाहीये. मी नाही बोलले कोणाला. तेच तर, मग ते कसं कळलं त्यांना? कसं कळतंय त्यांना? आपण कुणाशी बोललो पण नाही. यांना आपण तळेगावला पाठवणार आहोत हे रात्री सांगितलं त्यांना. गाडी मागच्या गेट पाशी आणली, तेही माझ्या मित्राला सांगून. आपण कोणापाशी बोललो नाही. तुला कळतंय कसं? हे कसं कळलं त्यांना? जे भाषाचा खून करू शकतात ना, त्यांच्यासाठी हे सॉफ्ट टार्गेट आहे. यांच्या मागावर कोणतरी असणार. अरे मागावर असतील ना, त्यांच्या आधी पोचले नसतील ना तिथे. आता तळेगावला जर त्यांना हे गॅसचं काहीही करायचं असेल तर ह्या दोघांच्या आधी पोचायला हवं होतं. बाबा, आपलं लॉक व्यवस्थित होतं का दाराचं? व्यवस्थित होतं. आणि खिडक्या सगळ्या बंद होत्या? हो, बंद होते. हो ना, मग हे त्यांच्या आधी पोचून सगळं कसं काय कोणी केलंय ना, हे काही कळत नाहीये. आणि हे आपल्याला कळायला पाहिजे. मला नाही माहित, मला काही माहित नाही. हो हो बाबा, काही होणार नाही, काही होणार नाही. त्या दिवशीचा तुझा मेकअप एकदम हिट होता बर का. त्या जेलेला गावच फुटलं तुला बघून. मला वाटलं आता तुझी बोली लावतो का काय.
तुझं डोकं जागेवर नाही ग म्हणून. नाहीतर ना त्यांनी उभीच केली असती तुला मार्केटमध्ये. हा नुसता येण्यासारखे तुझे फोटो काढत होता तो. त्याचं पण डोकं आउट आहे बरं का तुझ्यासारखं. बरं ते जाऊ दे. आज ना आपण तुझ्यावर वेगळं एक्सपेरिमेंट करू. ब्लॅक अँड ब्ल्यू. त्या इंग्लिश पिक्चर मध्ये त्या बायका असतात बघ, त्या अशा 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 करतात तशी दिसशील तू. ह्या आणि ह्या बोटाला ना आपण ब्ल्यू कलर लावू बरं का, लय भारी दिसल ते. साऊ 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 कुठे आहेस? साऊ अरे कुठे आहेस साऊ? कोण आहे?